नमस्कार सर्वांना. आज आपण आम्ही कविता करतो हा भाग शिकणार आहोत. इयत्ता 3री, विषय मराठी, पान नंबर 20. मुलांनो, तुम्ही आत्तापर्यंत अनेक कविता वाचल्या, गायल्या. काही कवितांच्या तालावर तुम्ही नाच देखील करता. तुम्ही अनेक गोष्टी पाहता, ऐकता, वाचता, समजून घेता. तुम्हाला तुमच्या मनातले तुमच्या शब्दात कवितेतून सांगता येईल का पहा. म्हणजे तुम्हालाही कविता करता येतील. खाली काही कविता अपूर्ण दिलेल्या आहेत. शिक्षकांच्या मदतीने तुम्ही तुमचे शब्द वापरून त्या कविता पूर्ण करा. कवितांचे अर्थ समजून घेऊन तशी चित्रे काढण्याचा प्रयत्न करा. पहिली कविता आहे एक गाव. एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कंस. आता पुढील 4 ओळी आपल्याला बनवायच्या आहेत. कंसात होते दाणे, किती गोजिरवाणे, त्यांना पाहून माणसे गाऊ लागले गाणे. या प्रकारे कविता पूर्ण करायची आहे. या शब्दांऐवजी तुम्ही दुसरे शब्द वापरून सुद्धा कविता पूर्ण करू शकता. दुसरी कविता पूर्ण करूया. शाळा. एक होती शाळा, तेथे मुलांचा मेळा, फळा होता काळा, त्याला शब्दांचा लळा. एकदा गंमत झाली, शाळा चालायला लागली, शाळा बागेत आली, तेव्हा फुलेच मुले झाली. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा वेगवेगळे शब्द वापरून कविता तयार करू शकता आणि शाळेचे चित्र काढण्याचा प्रयत्न करा. पुढील कविता तयार करूयात. माकड. एक होतं माकड, त्याने खाल्ला पापड, पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडाम धुडूम. आता यापुढील आपल्याला शब्द लिहायचे आहेत. पापड खाऊन त्याने दिला मोठा ढेकर, तसाच झोपी गेला, उठला नाही लवकर. माकडाचे चित्र काढा आणि कविता पूर्ण करा. पुढील कविता पूर्ण करूयात. पक्षी. एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत. आता पुढील कविता तयार करूयात. चोचीत होता चंद्र, पक्षी म्हणाला बाळा, मी आणला तुझ्यासाठी छान छान खुळखुळा. ह्याचे चित्र काढा आणि रंग भरा. तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून कविता पूर्ण करा. स्वाध्याय सोडवूयात. प्रत्येक कवितेतील शेवटी सारखे अक्षर असलेले शब्द शोधा. जसे माणसं, कंस. पहिल्या कवितेतील शब्द आहेत होते दाणे, गोजिरवाणे आणि गाणे. दुसऱ्या कवितेतील सारखे असणारे अक्षरे आहेत शाळा, मेळा, काळा, लळा, झाली, लागली, आली, झाली. तिसऱ्या कवितेतील शब्द आहेत माकड, पापड, कुरुम, धुडूम, ढेकर, लवकर. आणि चौथ्या कवितेतील शब्द येतील रंगीत, चोचीत, बाळा, खुळखुळा.